नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांच्या नावे दान तर्पण केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि पित्र प्रसन्न होतात. पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितरांची कृपा आपल्याला प्राप्त होते. बाकीच्या सर्व प्रकारचे जे काही आपल्या जीवनामध्ये टेन्शन आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, ते दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. म्हणून अमावस्या तिथी ही विशेष असते आणि महत्त्वाची मानली जाते. आज आपण बघणार आहोत की अमावस्या कधी आहे, कधी संपणार आहे आणि स्नानदानाची अमावस्या कधी आहे, तर्पण कधी करावे आणि काही जण अमावस्याला उपवास देखील पकडतात. तर अमावस्या तिथीचा उपवास कधी पकडायचा, अमावस्याला काय करावे, काय करू नये आणि काय उपाय केल्याने पितरांचा आत्मा हा तृप्त होईल, आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळेल आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळेल. तर ज्येष्ठ मासची अमावस्याच्या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. मंडळी, ज्येष्ठ मासची अमावस्या तिथी सुरू होणार आहे 24 जून 2025 संध्याकाळी 7 वाजता आणि संपणार आहे 25 जून संध्याकाळी 4:02 तर सूर्योदयानुसार 25 जूनला वार बुधवारी अमावस्या आहे. अमावस्याला स्नान, दान, तर्पण आणि उपवास हे 25 जूनला बुधवारीच राहील. या दिवशी वृद्धी योग, गुरु आदित्य योग यांचा शुभ संयोग मिळत आहे. यावेळेस दान पुण्य नक्की करावे. या योगामुळे जे काही तुम्ही दान कराल, पुण्य कराल, त्याचे दुपटीने तुम्हाला फळ मिळेल असे म्हणतात. ज्येष्ठ अमावस्याला गजकेसरी योग पण येत आहे. यावेळेस देखील जे तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर त्याचे देखील फळ तुम्हाला दुपटीने मिळेल. पितरांचे तर्पण करावे. पितरांच्या निमित्ते दीपदान वगैरे केलं तर त्याचे पण फळ दुपटीने मिळते. त्यामुळे मंडळी, ह्या योगामध्ये तुम्ही नक्की काही ना काही कार्य करा, दान धर्म करा. पितरांचा आशीर्वाद त्यामुळे तुम्हाला नक्की मिळेल. 25 जूनला सूर्योदय 5:30 होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:18 होईल. काही जण ब्रह्ममुहूर्तावर जप तप करतात. तर ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी 4:02 ते सकाळी 4:50 25 जूनला सर्वार्ध सिद्ध योग पण येत आहे. तो सकाळी 5:47 पासून सुरू होईल ते समाप्त होईल 10:40 सर्वार्ध सिद्ध योगला पण तुम्ही स्नान दान नक्की करावे. याचा देखील तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कर्मामध्ये दुपटीने फळ नक्की मिळेल. सर्वार्थ सिद्ध योगामध्ये तुम्ही जप तप देखील नक्की करा. शंकरांच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अभिषेक करा, त्यांना फूल बेलपत्र वाहा, तिथे जप करा. त्यामुळे देखील तुमच्या जीवनामध्ये भरपूर फरक होईल. ज्या वेळेस अभिजित मुहूर्त नाही आहे आणि राहू काळ दुपारी 12 वाजता सुरू होईल ते 1:30 राहील. यावेळेस कोणतेही शुभ कार्य करू नका. अमावस्येला दान धर्म तर्पण पिंडदान नक्की करा. त्याने पितरांना आत्मा तृप्त होईल व त्या व्यतिरिक्त गरजूला देखील दान धर्म करा. गाय, कुत्रे, मुंग्या, मासे यांना खाऊ घाला. अमावस्याला दीपदान शंकराच्या मंदिरात जाऊन नक्की करा. पाण्यात काळे तीळ टाकून पिंडीवर अभिषेक करा. पिंपळाच्या झाडाला दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा घाला. पित्र संतुष्ट होतील आणि त्यांचे स्मरण देखील करा. आपल्या घरात दारात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मंडळी, अमावस्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करा. माता लक्ष्मीला दूध, साखर किंवा कुठलाही नैवेद्य दाखवून तिचे श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी अष्टक, विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा ऐका. या दिवशी जेवढे होईल तेवढे शांत राहावे. घरात काही ठिकाणी भांडणं होतात, त्यामुळे आपण जास्त बोलू नये, शांत राहावे. प्राण्यांना, गरजूंना, जे कुणी दारात येईल, लहान मुले वगैरे, त्यांना खाऊ घाला. पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे सर्व कष्ट देखील कमी होतील. तर मंडळी, असा हा 25 जून 2025ला ज्येष्ठ अमावस्याचे काही उपाय आहेत, कधी सुरू होणार, काही शुभ योग आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.